हॅलो हाय नमस्ते एव्हरीवन, कसे आहात? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मंडळी, दिवाळीनंतरचा आपला हा व्हिडिओ आहे. तर दिवाळी झालेली आहे, भरपूर सारा फराळ आपण खाल्ला आहे, खूप सारे स्वीट खाल्लेले आहेत, भरपूर एन्जॉय केलेला आहे, खबरदारी न बाळगता अगदी एन्जॉय केला आहे. कोणतीही आपण डाएट न करता, काही न करता खूप आपला एन्जॉय झालेला आहे. पण आता त्यानंतर काय झालं आहे, तर यानंतर आपल्याला आपल्या वजनामध्ये थोडीशी वाढ झालेली जाणवत आहे. खूप साऱ्या कामाच्या गडबडीमध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला अजिबात स्वतःकडे लक्षच देता येत नाही. तर गाईज, आता दिवाळीनंतर आपली वेळ आलेली आहे. आपल्या शरीरातलं सगळं जे आपलं साठलेलं मटेरियल आहे, ज्याच्यामुळे जे ब्लॉटिंग इन्फ्लामेशन झाले, वजन वाढले, ते सगळं आपल्याला आता काढून टाकायचं आहे. बॉडीला आपल्याला डिटॉक्स करण्याची खूप जास्त गरज आहे. तर आजचा डाएट प्लॅन, जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलं, त्याच्यामध्ये मी एक ड्रिंक शेअर केलेलं होतं, जे वेट लॉस ड्रिंक होतं, जे देखील आपल्याला दिवाळीनंतर आपली फॅट बर्न करण्यासाठी आणि वेट लॉस करण्यासाठी हेल्प करणार आहे. तर ते ड्रिंक तुम्हाला व्हिडिओ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ते ड्रिंक दररोज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला फॉलो करायचा आहे हा डाएट प्लॅन, जो तुम्ही 7 दिवसांसाठी फॉलो करणार आहात. 7 दिवसामध्ये तुम्ही अगदी 7च किलो वजन कमी करू शकाल असं मी म्हणणार नाही, पण तुमचं 3 ते 4 किलो वजन तर आरामात कमी होईल. संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल, शरीरामध्ये साठलेली सगळी घाण बाहेर टाकली जाईल, कॉन्स्टिपेशनचा वगैरे त्रास असेल सगळं दूर होईल. आणि जे स्वीट वगैरे खाण्यामुळे सगळं आपण जे दिवाळीचं फराळ वगैरे एन्जॉय केलेलं आहे, सगळं ज्याच्यामुळे आपलं वजन वाढलंय, ते सगळं आपलं शरीरातून आपण काढून टाकणार आहोत या 7 दिवसांमध्ये. तर मॉर्निंगमध्ये जसं की तुम्हाला सांगितलं, ते ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे, जे मेन्शन केले डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर तुम्ही नाश्ता करणार आहात, जो प्रोटीनयुक्त असला पाहिजे. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल, नॉन व्हेजिटेरियन असाल, तर तुम्ही इथे अंडी वगैरे घेऊ शकता, अंड्याची पोळी घेऊ शकता, त्याच्यासोबत 2 ब्रेड स्लाइस वगैरे घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेडचे. किंवा मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर बेसनाचा चिला घ्या, मूग डाळीचा चिला घ्या, किंवा तुम्ही नॉर्मल आपले जे महाराष्ट्रीयन आपला ब्रेकफास्ट आहे पोहे, तो देखील खाऊ शकता, उपमा खाऊ शकता. पण या कोणत्याही पदार्थामध्ये आपण साखर वगैरे ॲड करणार नाही. तर हा तुमचा ब्रेकफास्ट असणार आहे. 7 दिवसामध्ये तुम्ही आलटून पालटून जो ब्रेकफास्ट तुम्हाला प्रेफर होईल तो तुम्ही एन्जॉय करायचा आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये खायचं आहे, खूप जास्त खायचं नाही आहे. बेसन चिला किंवा कोणता चिला खात असाल तर एकच खावा. अंडी तुम्ही 2 खाऊ शकता विदाऊट योक, म्हणजे पिवळा भाग त्याचा काढून टाकायचा आहे, अशा पद्धतीने. नंतर तुम्ही डायरेक्ट दुपारचं जेवण करायचं आहे. आता खूप जास्त आपण ऑलरेडी दिवाळीमध्ये खाल्लं आहे, सारखं आपण चरत राहतो, भरत राहतो. तर आता हे 7 दिवस आपल्याला बॉडीला डिटॉक्स करायचं आहे, थोडासा आराम द्यायचा आहे आपल्या पचन संस्थेला, आपलं डायजेशन आपलं प्रॉपर करायचं आहे, मेटाबॉलिझम वाढवायचं आहे. त्यामुळे आपण या 7 दिवसामध्ये मोजकं खाणारे, कमी खाणारे आणि हेल्दी खाणार आहे. तर मग काय करायचं, दुपारचं जेवण डायरेक्ट आपण करणार आहोत. तर दुपारच्या जेवणामध्ये इथे तुम्ही एकतर कोणत्याही राईसचा, म्हणजे ब्राऊन राईसचा तुम्ही सोया पुलाव बनवा, चिकन पुलाव बनवा, किंवा कोणताही तुम्ही पुलाव बनवू शकता, नॉर्मल व्हेज पुलाव वगैरे, तो तुम्ही खाऊ शकता. इथे 10 चमचे तांदूळ वापरायचा तुम्हाला, बासमती तांदूळ वापरा, किंवा मग तुम्ही नॉर्मल ब्राऊन राईस जर आणू शकत असाल तर तो वापरा. तर अशा पद्धतीने तुम्ही थोड्याशा क्वांटिटीमध्ये राईस खायचा आहे. डेली हे खावा असं म्हणत नाही, एखाद दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही राईस खावा, किंवा त्याऐवजी तुम्ही सिंपल असं काहीतरी खाणार आहात. म्हणजे काय, तर इथे तुम्ही स्प्राउट्स खाऊ शकता. स्प्राउट्समध्ये चण्याचं स्प्राउट्स खावा, मिक्स स्प्राउट्स खावा, मूग, मटकी एक्सेट्रा ज्याचं तुम्ही स्प्राउट बनवून खाऊ शकता ते तुम्ही खायचं आहे दुपारच्या जेवणामध्ये. अगदी हलका असा ऑप्शन आहे हा. किंवा मग अगदीच एखाद दिवशी खूप जास्त भूक लागल्यासारखं वाटलं तर एक छोटी मीडियम साईजची फुलका भाकरी आणि त्याच्यासोबत एखादी घरात बनलेली भाजी आणि कोशिंबीर सॅलड वगैरे. तर एवढं तुम्ही या 3 मधलं आलटून पालटून घ्यायचं आहे. क्वांटिटी आपली ठरलेली असली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त आपण खाणार नाही आहोत. कॅलरी जास्तीच्या इंटेक्ट आपण अजिबात करायच्या नाही आहेत, कारण आपल्याला 7 दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगलं वजन कमी करायचं आहे. फॅट देखील, आपल्या शरीरावर साठलेली चरबी देखील आपल्याला कमी करायची. हे झालं आपलं दुपारचं जेवण. त्यानंतर आपण संध्याकाळच्या वेळी 4 ते 5च्या दरम्यान आपण एखादी ग्रीन टी घेणार आहोत. ग्रीन टी घ्या, किंवा मग तुम्ही माचा टी वगैरे देखील घेऊ शकता.
तर ऑनलाईन अवेलेबल आहे, जाऊन तुम्ही परचेस करू शकता. लिंक्स सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर लिप्टनची ग्रीन टी आहे किंवा टेटलेची आहे, बऱ्याच आहेत, माचा टी देखील आहे. तर तुम्हाला दोन्हीतलं कोणतं जे आवडेल ते तुम्ही घ्या आणि रोज संध्याकाळच्या वेळी तुम्ही ते घेणार आहात. नंतर आपण डायरेक्ट रात्रीचं जेवण करणार आहोत, जे आपल्याला 7 वाजता उरकायचं आहे. 7च्या नंतर आपल्याला खायचं नाही, कारण आपल्याला डायजेशन आपल्या शरीराचं चांगलं करायचं आहे. तर रात्री आपण झोपण्याच्या जर 2-3 तास आधी जर आपण जेवलो तर आपल्याला काय, आपण पोटभरीचं तर खाणार आहोत, पण आपलं पचन चांगलं होणार आहे, ज्याच्यामुळे आपली जी चरबी आहे ती वितळायला सुरुवात होईल. जी आपली साठलेली फॅट आहे या काही दिवसांमध्ये, 15 दिवसात दिवाळीच्या, ती आपण आता कमी करायच्या प्रोसेसमध्ये जाणार आहे. तर मग रात्रीच्या वेळी आपण 7 वाजता जेवायचे, लवकर जेवायचे. आणि काय करायचे, आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये फक्त सूप घ्यायचं आहे. सूप घेणार आहोत आपण, कोणतंही सूप घ्या, टोमॅटो सूप घ्या, कॅबेज सूप घ्या, ब्रोकोली सूप घ्या, दुधी भोपळ्याचं सूप घ्या. भरपूर वेगवेगळे सूपचे ऑप्शन्स आहेत, त्यातलं कोणतंही सूप तुम्ही एन्जॉय करू शकता. एक चांगला मीडियम साईजचा बाउल भरून सूप प्यायचं आहे. भरपूर त्याच्यामध्ये भाज्या ॲड करा, चांगलं पोषण मिळतं, फायबर भरपूर मिळतात, पोट खूप भरतं आणि अजिबात तुम्हाला रात्री भूक लागणार नाही. रात्री अजिबात जाग देखील येणार नाही की भूक लागल्यावर आपल्याला जाग वगैरे येते, तसं काहीच अजिबात होणार नाही आहे, चांगलं पोट भरणार आहे. तर रात्रीच्या वेळी फक्त सूप घ्या आणि त्यानंतर आपल्याला डायरेक्ट मग झोपायचं आहे. झोपायच्या वेळी तुम्ही एकतर एखादं कोणतं पण ड्रिंक घ्या, वेट लॉस ड्रिंक, किंवा तुम्ही गरम पाण्याचा एक ग्लास प्यायचा आहे आणि मग झोपायचं आहे. यामुळे काय होणार आहे, रात्रीचं जेवण आपलं हलकं असणार आहे, पचायला अगदी सोपं. आणि सूपमुळे काय, तर आपली पोटावरची चरबी रात्रभर आपण जेव्हा झोपणार आहोत तेव्हा देखील आपल्या शरीरामध्ये फॅट बर्निंगची प्रोसेस सुरू राहील आणि आपली चरबी वितळायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीचा आपला दिवसभराचा सिंपल असा आपण आहार ठेवणार आहोत. तर या सगळ्या डिटेल डाएटमुळे आपल्याला चांगलं वजन कमी करायला मदत होणार आहे, फॅट देखील कमी होणार आहे आपल्या शरीरावरची. तर दिवाळीनंतर जर तुम्ही कोणता डाएट प्लॅन शोधत असाल वेट लॉस करण्यासाठी, दिवाळीचं सगळं जे डिटॉक्स करायचं असेल त्यासाठी, तर हा अगदी 7 दिवसांचा बेस्ट असा डाएट प्लॅन आहे. तो 7 दिवस फॉलो करून बघा, तुमचं 3 ते 4 किलो आरामात घरच्या घरी वजन कमी होणार आहे. सोबतच तुम्हाला ड्रिंक जे प्यायचं आहे सकाळचं दररोज, ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल ती लिंक, तेच तुम्हाला घ्यायचं आहे 7ही दिवसांसाठी. दुसरं कोणतंही ड्रिंक घ्यायचं नाही आहे. लवकरात लवकर फॅट बर्निंगला आपल्याला ते ड्रिंक मदत करणार आहे. यासोबतच तुम्ही काय करणार आहात, प्रत्येक तुमच्या मीलनंतर, लक्षात ठेवायची ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, प्रत्येक मीलनंतर म्हणजे नाश्त्यानंतर, जेवणानंतर, रात्रीच्या जेवणानंतर तुम्हाला शतपावली करायची, म्हणजे 100 पावलं तुम्हाला चालायची आहेत. 10 मिनिटं तरी किमान तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि प्रत्येक मीलनंतर तुम्ही वॉक घेणार आहात. यासोबत तुम्ही झोप तुमची प्रॉपर होईल याच्यावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. किमान तुमची 8 तास तरी झोप झालीच पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला झोपेत देखील फॅट बर्न करायला मदत होते. झोप जर तुमची व्यवस्थित नसेल, झोप तुम्हाला लागत नसेल, तर मग काय होतं, आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन ॲक्टिव्ह होतो आणि मग तुम्हाला सारखी भूक लागत राहील आणि मग तुमचं वजन कमी होणार नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या. सोबत जर वेळ असेल तर थोडाफार 10-15 मिनिटाचा हलकंसं स्ट्रेचिंग किंवा हलकासा व्यायाम, चालणं वगैरे जर ठेवलं तर अजून जास्त बेस्ट रिझल्ट तुम्हाला याच्यातून मिळतील. तर हा 7 दिवसांचा डाएट प्लॅन तुम्हाला 7 दिवस फॉलो करायचा आहे आणि दिवाळीनंतर वाढलेलं सगळं वजन तुमचं कमी करायचं आहे. यामुळे तुमचं फॅट बर्न होणार आहे, शरीराला एक वेगळा आकार येणार आहे, शरीरामध्ये साठलेली चरबी आहे ती वितळायला सुरुवात होणार आहे आणि तुमचं वजन देखील पुनरावृत्त येणार आहे, म्हणजे पुन्हा जेवढं होतं तेवढं होणार आहे. तर वजन मेंटेन करायचं असेल तर हा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा. आणि दिवाळीनंतरचा आपला हा व्हिडिओ आहे, याच्यासोबत ड्रिंकचा व्हिडिओ शेअर केला आहे, दोन्ही व्यवस्थित फॉलो केलं तर 100% गॅरंटीड रिझल्ट तुम्हाला मिळेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच हेल्थ रिलेटेड कंटेंट आपल्या चॅनलवरती अगदी फ्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, खुश रहा, आनंदी रहा आणि फिट रहा. बाय फ्रेंड्स, धन्यवाद.